ओके, हॅलो एव्हरीवन. एमपीसीचा जो मागचा पेपर आहे मेन्सचा, ज्याच्यामध्ये इंग्लिशचं जे सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये नेमके क्वेश्चन कसे विचारले होते, क्वेश्चनचं स्वरूप कसं होतं, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पद्धत काय आहे. युजली मी जे पाहिलं आतापर्यंत एमपीसीच्या बरेचसे जे लेक्चर्स पाहिले, त्याच्यामध्ये मी पण आधी एमपीसी शिकवलेलं आहे लॉंग अगो, आणि एमपीसीचा अभ्यास पण केलेला आहे मी. पण अशात मी पाहिलं की बरेच लोक क्वेश्चन पेपरला जेव्हा अप्रोच करतात तेव्हा प्रॅक्टिकली अप्रोच करत नाही. ठीक आहे, थेरोटिकल पार्ट असला पाहिजे, ग्रामरचा डेफिनेटली पार्ट असतो, वोकॅबलरी पण माहीत पाहिजे, अशा बऱ्याच ह्या गोष्टी आहेत. पण युजली मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादा पेपर सॉल्व्ह करता ना, तो पेपर सॉल्व्ह करताना त्या पेपरचे बनवलेले क्वेश्चन्स कसे आहेत यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. बघा, जेव्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तयार केले जातात, एमसीक्यूज ज्याला म्हणतो आपण, एमसीक्यूज तयार करत असताना त्याचं 100% 100% लॉजिक बसलं पाहिजे, ही अपेक्षा असते एमसीक्यूज कडनं. आता एमपीसीचा जो पेपर तयार केला जातो, आता फॉर एक्झाम्पल हा तयार केला आहे, आय लाईक दिस क्वेश्चन, हा क्वेश्चन मला आवडला ऍक्च्युली. ह्या क्वेश्चन मध्ये काय बघा, पहिला क्वेश्चन आहे, आता हे मॅच कॉलम ए मॅच कॉलम बी आहे. आता याच्यामध्ये वर्ड्स दिलेत, पण त्यांनी देताना काय केलं, कोलिजन, कोल्युजन, कमेंड, कमांड, असे 4 वर्ड दिले, बरोबर आहे. युजली काय होतं की एखादा जो जनरल ग्रॅज्युएट आहे, जो एमपीसीचा अभ्यास करतोय, त्याला हे बाकीचे वर्ड्स माहीत असणं थोडंसं अवघड असेल, पण कमांड वर्ड ऑलमोस्ट प्रत्येक स्टुडंटला माहीत असतो. मग एखाद्या क्वेश्चनची डिफिकल्ट लेवल सोपी जी केली जाते ती कशी करते तो आपण बघूया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, इथं कमांड आहे सी, आणि तर फोर्थ आहे ऑर्डर. लगेच तुम्हाला कमांड आणि ऑर्डर ह्या दोन्हीची जोडी लावता येते, C4. आता सी मध्ये 4 कुठे आहे, फक्त इथे आहे, म्हणजे आन्सर इज सेकंड. हे त्यांनी जे केलंय हे तुमच्यासाठी केलेलं आहे, की ज्या लोकांना वोकॅबलरी बाकीचे 4 येत नसतील, बरं प्रत्येक क्वेश्चन असाच तयार करतील असं नाहीये. ऑप्शन्स एलिमिनेशन करणे ही फारच नॉर्मल मेथड आहे कुठल्याही एक्झामच्या एमसीक्यूजचे क्वेश्चन असतील तर त्यामध्ये. मग ते बाकीचे एक्झाम्स असतील, किंवा मग त्यामध्ये इंग्लिशचं सेक्शन असेल, किंवा मग मराठी सेक्शन असेल, कुठलाही असेल. पण इथे त्यांनी मुद्दामून दिले असं, तर तुम्ही लक्षात घ्या, तुमचा विश्वास असला पाहिजे की एक्झाम मध्ये हे ह्या प्रकारे केलं गेलं त्यांनी. पण आता बाकी लोकांना ज्यांना वर्ड्स माहित नाहीत, कोलिजन फॉर एक्झाम्पल, कोलिजन हा वर्ड तयार होतो कोलाइड पासून. नीट बघा आता, कोलाइड, ठीक आहे, स्लाइड, ठीक आहे, कोलाइड आणि स्लाइड. आता कोलाइड हा COL चा अर्थ असतो टुगेदर, म्हणजे सोबत. कोलाइड होणं म्हणजे एकमेकांना धडकणं, एकमेकांना धडकणं. तर कोलाइड पासून वर्ड तयार होतो कोलिजन. बघा आता, कोलाइड हा वर्ब आहे, कोलिजन हा त्याचा नाऊन आहे. दुसरा आहे कोल्युजन. कोल्युजन हा वर्ड तयार होतो कोल्यूड पासून. समजा दोन लोकांनी कोल्यूड केलं एकमेकाशी, आणि मग त्यांनी एखादा प्लॅन बनवला. कोल्यूड केलं म्हणजे काय केलं, एकमेकाशी कॉन्फर केलं, एकमेकाशी बोलले, एकमेकांनी एकत्र आले, दॅट इज कोल्यूड. कारण की मी नेहमी मुलांना म्हणतो की डिक्शनरी मिनिंगपेक्षा, कुठल्याही डिक्शनरीच्या मिनिंगपेक्षा महत्वाचं हे आहे की तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो कॉन्टेक्स्ट मध्ये हे कळलं पाहिजे, आणि तसे वर्ड लक्षात राहतात. आता बरेच लोक पाहतात मी की स्ट्रगल करतात शब्द पाठ करायला, भरपूर शब्द पाठ करतो मी, 50 शब्द पाठ करतो, 100 करतो, 500 करतो, 1000 करतो. पण 1000 शब्द जरी पाठ केले तर जेव्हा एक्झाम मध्ये येतात तेव्हा सॉल्व्ह करता आले पाहिजे ना. असं बसून हवेत तर गप्पा कुणाला मारता येतात, बरोबर आहे. मग कोल्यूड हा वर्ड आहे, इन कोल्युजन, लक्षात घ्या. इन कोल्युजन म्हटलं की एकत्र येऊन, ठीक आहे. कमेंड हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल, कमेंड, तर फक्त लक्षात ठेवा रिकमेंड. बघा आता, रेकमेंड करणं, आपण जेव्हा रेकमेंड करणं म्हणतो एखाद्याला, रेकमेंड करणं म्हणजे एखाद्याला, ठीक आहे, मी समजा असं म्हटलं की मी ह्या पर्सनला, ह्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला रेकमेंड करतो तुमच्या घराच्या बांधकामासाठी. जर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला रेकमेंड करत आहे म्हणजे पुन्हा कमेंड करतोय मी त्याला, म्हणजे त्याची तारीफ करतोय, त्याला अप्रिशिएट करतोय, येस दिस इज द राईट पर्सन ऍज अ कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे कमेंड करतोय म्हणजे अप्रिशिएट करतोय. तर कमेंटचा अर्थ होतो, हा कमेंट जो आहे याचा अर्थ होतो अप्रिशिएट करणे, बरोबर आहे. त्यासाठी वर्ड आहे अट्रॅक्ट. आता हे स्ट्रायकिंग टुगेदर म्हणजे दोन्ही मिळून एकत्र धडकणे, कोल्युजन सिक्रेट अग्रीमेंट, ठीक आहे. आणि पण एवढं तुम्हाला माहित असण्याची गरज पण नाही ह्या क्वेश्चन पुरतं. बघा आता, क्वेश्चन नंबर 51 मध्ये तुम्हाला सगळेच्या सगळ्या वर्डचे अर्थ माहित असण्याची गरज नाहीये, कारण की आयोगाच्या पेपर तयार करणाऱ्या लोकांनी ही सोय तुमच्यासाठी करून ठेवली आहे की कमांड ऑर्डर C4 आन्सर इज सेकंड. आता प्रत्येक क्वेश्चन तर असं तयार केला जाणार नाही,
पण काही क्वेश्चन असे असतील, काही क्वेश्चन वेगळे असतील. आता पुढचे जसे मी क्वेश्चन घेईल तसं तुम्हाला ती खूप फेअर आयडिया होऊन जाईल की नेमकं मी काय बोलतो याच्याविषयी. ठीक आहे, पुढे बघा. आता मी जास्तीत जास्त भर जो आहे ना तो थेरीवर देणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, मी थेरी सेपरेटली शिकवतो. जी थेरी आहे पूर्ण ग्रामरची आणि त्या थेरीचा प्रॅक्टिकल यूज क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये, ह्या दोन गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत. आपण काय करतो, थेरीवर फोकस करतो, पण त्याचा उपयोग क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये कसा होतो याच्याकडे लक्ष देत नाही. दॅट इज द बेसिक प्रॉब्लेम विथ एमपीएससी. ठीक आहे, बऱ्याचशा स्टुडंटचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आता नीट बघा, जर हा क्वेश्चन मला दिलाय, कुठला क्लॉजेसचा क्वेश्चन, ऍडव्हर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, हे मी तुम्हाला शिकू शकतो सेपरेटली सुद्धा, प्रॉब्लेम तो नाही. पण आता जेव्हा मी क्वेश्चनचं अनालिसिस घेतोय तर तुम्ही फक्त पहा की क्वेश्चन कसा आहे, सॉल्व्ह कसा करण्यात आला. नीट बघा तुम्ही व्यवस्थितपणे. आता बघा, दॅट इज अ ब्रेव्ह मॅन इज ऍडमिटेड. आता बघा, व्हर्ब, मी थेरी आणि प्रॅक्टिकलचं मिक्सचर करतोय. कुठल्याही वाक्यामध्ये महत्वाचा असतो सब्जेक्ट. बरं, सब्जेक्ट म्हणजे काय असं म्हटलं की प्रत्येक जण बोलतो की सब्जेक्ट म्हणजे करता, बट आय डिफर. मी तुम्हाला सांगतो सब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट म्हणजे ज्याच्याविषयी वाक्य आहे तो सब्जेक्ट झाला. आता बघा, ह्या पूर्ण इतक्या क्लॉजच्या समोर इज ऍडमिटेड आलं तर इथं वर्ब आला. इथं वर्ब आला की याचा अर्थ इथं आधी सब्जेक्ट येतो आणि सब्जेक्ट नेहमी काय असतो, नाऊन असतो. ठीक आहे, सब्जेक्ट नेहमी नाऊन आहे तर याचा अर्थ हा जो क्लॉज दिलाय हा म्हणजे काय, नॉन क्लॉज. आता याच्यामध्ये जेव्हा मी डीप जाऊन तुम्हाला सांगेल की व्हॉट इज क्लॉज, व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज वर्ब, मग क्लॉज एकमेकाशी कसे जोडतात, मग त्यातून कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे तयार होतात, कंपाऊंड सेंटेन्स कसे तयार होतात. प्रॉब्लेम काय झालाय की आपण प्रत्येक गोष्ट शिकताना सेपरेटली शिकतो. आता तुम्ही बघा, पार्ट्स ऑफ स्पीच शिकतो आपण. पार्ट्स ऑफ स्पीच शिकताना आपण नाऊनचा अर्थ काय होतो, त्याचे टाइप्स काय काय होतात याच्यावर भर देतो. पण मला वाटतं की नाऊन शिकत असताना नाऊनचा क्लॉज कसा होतो हे पण कळलं पाहिजे. नाऊनचा यूज कळला, नाऊन क्लॉजचा यूज पण कळतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा ऍडजेक्टिव्ह सोबत यूज कळतो, ऍडव्हर्ब क्लॉजचा ऍडव्हर्ब सोबत यूज कळतो. जेव्हा तुम्ही नाऊन शिकता तेव्हा हेड नाऊन पण काय माहित पाहिजे, नाऊन फ्रेज पण माहित पाहिजे आणि नाऊनचा क्लॉज पण माहित पाहिजे. दिस इज व्हॉट यू नीड टू नो जर तुम्हाला एक्झाम मध्ये सहजगत्या क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर. आता बघा पुढे, झाला नाऊन क्लॉज, कारण की इथं नाऊनचं काम करतोय हा क्लॉज. क्लॉज म्हणजेच काय लक्षात ठेवायचं तुम्ही पुढे, फक्त तुम्ही डोक्यात एवढं ठेवा, क्लॉज म्हणजेच काय, सेंटेन्स. जास्त डीप मध्ये जात नाहीये मी, कारण की वेळेची कमतरता आहे, खूप डीप मध्ये जात नाहीये. कारण मला ही कन्सेप्ट शिकवायची असेल तुम्हाला तर याला मला कमीत कमी 3 ते 4 सेशन्स लागतील. आणि कशासाठी, त्या कन्सेप्टचा ऍक्च्युअल यूज क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कसा करायचा यासाठी वेळ लागेल. नॉर्मल कन्सेप्ट सांगायचे असेल तर हार्डली 30 मिनिट्स मध्ये क्वेश्चन्स सहजपणे तुम्हाला कन्सेप्ट करून देईल. पण तर ती डीपली कळायची असेल आणि त्याच्या बेसवर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला 3 ते 4 सेशन लागतील. त्यासाठी फक्त समजून घ्या की मी काय बोललो आणि प्रॅक्टिकली काय बोललो, बरोबर आहे. आता अबॉमिनेबल वर्ड आहे, साधी गोष्ट आहे. एक साधं लॉजिक बघा यांचं काय आहे. ह्या क्वेश्चन मार्कचा प्रत्येक क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चन पेक्षा वेगळा असतो. एमसीक्यूज जे असतात ते स्पेशली इंग्लिश मधले, हे प्रत्येक क्वेश्चन हा दुसऱ्या क्वेश्चन पेक्षा वेगळा असतो. म्हणून ह्या क्वेश्चनला मी ही पद्धत वापरली तर दुसऱ्या क्वेश्चनला मी सेम पद्धत वापरेल असं होऊ शकत नाही. इट्स नॉट पॉसिबल. आता बघा, मग इथं नीट पाहिलं, अबॉमिनेबल वर्ड आहे. तुम्हाला तुमच्या सर लोकांनी शिकवलं असेल का मला माहित नाही, पण ऍब पासून चालू होणारे 90% वर्ड्स, कशापासून, ऍप पासून चालू होणारे 90% वर्ड्स हे निगेटिव्ह असतात. पुढून चालू होणारे ऍब, अबॉमिनेबल, ऍबसेंट, ऍब्स्ट्रॅक्ट, ॲबनॉर्मल किंवा मग अबॅन्डन, तुम्ही कुठले वर्ड्स घ्या जे 90% वर्ड्स म्हणतो मी. मग तुम्ही मला सांगू सर ऍब्सोल्यूट जो वर्ड आहे तो तर पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, ऍबडॉमिन आहे, ऍबडॉमिन हा वर्ड जनरल वोकॅब्युलरी मधला नाहीये. ऍबडॉमन हा वर्ड आहे मेडिकल वोकॅब्युलरी मधला. ठीक आहे, स्पेसिफिक वोकॅब्युलरी आहे. पण ऍप पासून चालू होणारे 90% वर्ड्स हे पॉझिटिव्ह असतात. एवढं तुम्हाला आधी, निगेटिव्ह असतात हे कळलं पाहिजे. आता हे निगेटिव्ह जर वर्ड आहे तर याचा अँटोनिम विचारला म्हणजे वर्ड पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह. बघा, आता ही जी पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी येईल असं नाही. नीट बघा आता, पण इथे येऊ शकते. कशी बघा, आता ह्या 4 वर्ड पैकी तुम्हाला पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे. ठीक आहे, पॉझिटिव्ह वर्ड पाहिजे तर त्यांनी तुम्हाला ती सोय करून दिली आहे. 4 वर्ड पैकी नॉसिएटिंग तुम्हाला माहित असेल किंवा नाही. एखाद्याला वर्ड माहित असेल, नॉशिया, NAUSEA, नॉशिया होणे म्हणजे मळमळ होणे. नॉशिएटिंग म्हणजे अशी गोष्ट ज्यांना आपल्याला मळमळ होते, म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट, तिरस्करणीय गोष्ट. पण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित जरी नसेल तरी चालेल ह्या क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक. ऑबनॉक्शियस मध्ये पुन्हा ऑफ पासून वर्ड चालू होतो. ऑब पासून चालू होणारे वर्ड्स हे 90% वर्ड्स हे निगेटिव्ह असतात.
आता अपेलिंगचा अर्थ तुम्हाला माहित नाही, तुम्हाला चूज करायचं 3 आणि 4 पैकी, तर सगळ्यात सेफेस्ट अटेम्प्ट तुमचा जो असणार आहे ना, तो काय असणार आहे बघा. जर हा वर्ड निगेटिव्ह आहे तर याचा अपोजिट पॉझिटिव्ह. तुम्हाला प्लीजिंग वर्ड माहिती आहे, आन्सर इज 4th. हे मी प्रॅक्टिकल सांगतोय. काही लोकांना असं वाटेल की सर सांगत असताना असं सांगतायत की अरे हे काय प्रकार आहे, ठीक आहे, पटपट पटपट सॉल्व्ह करतायत बा, सरांना लोकांना ऑलरेडी माहित आहे. डेफिनेटली माहिती आहे वोकॅब्युलरी तुम्हाला 100%. यू कॅन आस्क मी एनी वर्ड यू वॉन्ट, आणि त्या प्रत्येक वर्डचा मी डायरेक्ट सांगतो मी, ठीक आहे. पण मला वाटतं की तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर तुम्हाला कुठल्या टाईपची वोकॅब्युलरी आली पाहिजे, किती लेवलपर्यंत वोकॅब्युलरी आली पाहिजे. जे फ्रिक्वेंटली अपिअरिंग वर्ड्स असतात लँग्वेज मधले, ठीक आहे, द हिंदूच्या आर्टिकल मधले म्हणत नाहीये मी म्हणतो जे जनरल वोकॅब्युलरी आहे ही जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण त्यासाठी तेवढे एफर्ट्स घ्यावे लागतात, बरोबर आहे. पण क्वेश्चन कसा आहे बघितला तुम्ही. पुढचा क्वेश्चन पाहिला बघा, 53 झाला. 54 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन प्रॉब्लेम हा आहे की हा क्वेश्चन आन्सर की मध्ये कॅन्सल केला होता त्यांनी, ठीक आहे. पण मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त डिसकर्चस हा वर्ड ऐकला. काही लोकांनी अनकर्चस वर्ड पण ऐकला असेल, पण डिकर्चस आणि मिसकर्चस असे वर्ड युजली मी ऐकले नाहीत. मी हा ऐकला डिसकर्चस. जर डिस पण लागतो अन पण लागतो, दोन्ही आन्सर होत असतील तर मग क्वेश्चन कॅन्सल झाला पाहिजे. पण आन्सर याचं डिस आलं पाहिजे माझ्या मते तरी डेफिनेटली, ठीक आहे. पण आता हे कसं, हे माहिती पाहिजे रे, हा वर्डच माहित पाहिजे तुम्हाला. इथं तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. आता हे 2 क्लॉज आहेत, ठीक आहे. नो गोल्स वेअर स्कोर हा पहिला क्लॉज झाला. इट वॉज हा दुसरा क्लॉज झाला. 2 क्लॉज आले. 2 क्लॉज जोडतो जेव्हा आपण, लक्षात ठेवा कधी पण 2 क्लॉज जोडतो आणि त्याला कनेक्टरनं जोडला आपण. ऑल्दो, इव्हन दो, दो इन्स्पायर, ऑल्दो, दो, इव्हन दो, तुम्ही सो दॅट घ्या किंवा मग तुम्ही बट, बिकॉज, फॉर, कुठलेही वर्ड्स घ्या. यानं जोडला की हा जो कनेक्टरनं जोडलेला जो क्लॉज असतो दॅट इज कॉल्ड एज ॲडव्हर्ब क्लॉज. मग आन्सर इज 3rd. आता क्लॉज तर तुम्हाला सांगायला गेलं ना की मी म्हणलं तुम्हाला 2-3 लेक्चर सहज लागतात त्याला, क्लॉज जर व्यवस्थितपणे करायचा असेल तर. पुढे बघा. आता इथे कन्सेप्ट कशी बघा, त्यांनी कन्सेप्ट 2 दिला त्याच्यामध्ये. तुम्हाला 2 कन्सेप्ट दिलेत त्यांनी. 2 कन्सेप्ट कुठल्या, मिसोजिनिस्ट आहे, सिंगल पर्सन आहे. जर सिंगल पर्सन असेल बघा, आता लक्षात ठेवा बघा, मिसोजिनिस्ट इज द आर. सहज आपल्याला कळतं इज पाहिजे, कारण कसं आहे इज आरचा डिफरन्स लक्षात ठेवणं जास्त सोपं आहे हेट आणि हेट्सचा डिफरन्स लक्षात ठेवण्यापेक्षा. म्हणून मी इजची मदत घेतोय, ठीक आहे. इजची मदत घेतोय सिंग्युलर प्लुरल साठी. कारण तुम्ही जेव्हा ऑप्शन बघितले तुम्हाला कळलं इथं हेट्स आहे, इथं हेट आहे, इथं हेट आहे, इथं हेट्स आहे. म्हणजे कुठेतरी एसच्या डिफरन्सवर हा क्वेश्चन आहे, डेफिनेटली असणार. मग मला एसच्या डिफरन्सवर करायचंय तर एसचा डिफरन्स मला सहजपणे कसा कळतो, मिसोजिनिस्ट इज पाहिजे, आर नाही पाहिजे मला. जर इज पाहिजे म्हणजे शेवटी एस असलं पाहिजे. जर एस असलं पाहिजे याचा अर्थ इथे एस नाहीये हे कटला, इथे एस नाहीये हे कटला, उरलं हेट्स. बरं, एवढ्या कन्सेप्टवर क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. आता पुढची कन्सेप्ट बघा, मदर इन लॉज पाहिजे का मदर्स इन लॉ पाहिजे. इथं काही खूप जास्त म्हणजे नियम पाठ करायची गरज नाहीये, साधी गोष्ट आहे. जेव्हा एखादा पर्सन आहे त्या पर्सनला तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणतात, स्टुडंट्स, ठीक आहे, ब्रदर्स, सिस्टर्स, ठीक आहे. मग मदरला पण मदर्सच लागलं पाहिजे ना, ते एकापेक्षा जास्त आहे. सो सिंपल एज दॅट. म्हणजे एकापेक्षा जास्त आहे तर मदर्स पाहिजे, मग आन्सर शुड बी 3rd. लॉज थोडे जास्त आहेत, मदर जास्त आहेत ना त्या. हा, ती इन लॉ आहे डिफरंट, नुसती मदर वेगळी, इन लॉ वेगळी, ठीक आहे. बरं, आता हा एररचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मला एवढं कळतं, द टेबल्स लेग इज ब्रोकन, दे हॅड अ टॉक, ही वॉज ऍबसेंट फॉर लास्ट 2 days. प्रॉब्लेम हा आहे, ही जर कन्सेप्ट तुम्हाला शिकवायची असेल, ही जर कन्सेप्ट कळली तुम्हाला, प्रश्न लगेच सॉल्व्ह होतो. कसा बघा. आता लास्ट 2 days म्हटलं की पास्ट पण आला आणि प्लस प्रेझेंट पण आला. साधी गोष्ट आहे ना. मी 2 दिवसापासून आजारी आहे असं म्हटलं आपण, तर याचा अर्थ 2 दिवसापासून आहे म्हणजे पास्ट पण आला, प्रेझेंट पण आला, ठीक आहे. जर पास्ट प्रेझेंट दोन्ही आलं तर पास्ट पण पाहिजे, प्रेझेंट पण पाहिजे वाक्यामध्ये, पण इथं फक्त पास्टच दिलाय. मग पास्ट प्रेझेंटचं कॉम्बिनेशन पाहिजे, तर इथं आपल्याला पाहिजे हॅज आणि बीन. द हॅज बीन इथं कन्सेप्ट पाहिजे आपल्याला. लास्ट 2 days दिले, याचा अर्थ हे डेफिनेटली इनकरेक्ट आहे. हे जर डेफिनेटली इनकरेक्ट आहे, त्याने तुम्हाला सोय करून दिली आहे. त्यांनी इथं पण सी ऑप्शन दिलाय,
इथं पण सी दिलाय, इथं पण सी दिलाय, इथे नाही दिला, म्हणजे आन्सर इज फोर्थ. कुठल्या तरी कन्सेप्टवर क्वेश्चन डिपेंड असतो. मी असं म्हणत नाही की प्रत्येक क्वेश्चन असा असतो म्हणून. त्यामुळे मी प्रत्येक क्वेश्चनला डील करताना एक लक्षात ठेवा की प्रत्येक क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनपेक्षा वेगळा असतो इंग्लिशचा. बरोबर आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, बघा आता पुढे. आता इथं मिनिंग बेस्ड क्वेश्चन आहे. मला हा क्वेश्चन फार आवडला. त्यांनी सांगितलं की कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवा. ठीक आहे, आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे बघा, कंपाऊंड म्हणजे जोडलेला, कॉम्प्लेक्स म्हणजे मिक्स केलेला. दोन क्लॉजला जोडलं ते झालं कंपाऊंड, दोन क्लॉजला मिक्स केलं ते झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा आता याच्यामध्ये अ स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मोस. रोलिंग स्टोन म्हणजे काय? जो स्टोन रोल होतो तो ना, जो स्टोन रोल होतो त्याच्यावर मास नाही बसत. बरं, अ स्टोन दॅट गॅदर्स नाही पाहिजे, दॅट रोल्स पाहिजे, म्हणजे हे कटलं. अ स्टोन दॅट रोल्स, इथं हावेवरची गरज नाही कारण की अपोजिट झालं, हे नाही येत. स्टोन विच रोल्स गॅदर्स नो मास. ठीक आहे, हे येऊ शकतं, पण इथं कॉमा नाही येत, इथं कॉमा नाही येत, म्हणजे आन्सर कुठला आपलं फर्स्ट. असं पण प्रश्न बनवला जातो. प्रश्न असे बनवू शकतात. आता पुढे बघा, असा वर्ड विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू. तुम्ही तुमच्याकडनं जे डिझायर केलं गेलं तर ते तुम्ही करता, म्हणजे तुम्ही कसे आहात की तुम्ही गुपचूप ऐकता ती गोष्ट. आता प्रॉब्लेम काय की कम्प्लेसंटचा अर्थ पण जो होतो ना, तो असा होतो की एखादा माणूस एखादी गोष्ट करतोय आणि तुम्ही कम्प्लेसंट आहात, म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही त्याच्याशी ऍग्रीमेंट मध्ये आहात. ठीक आहे, पण इथे मात्र डेफिनेटली आहे आन्सर इज कम्प्लेसंट. आता हे वर्ड माहीतच पाहिजे. याचा स्पेलिंग चुकीचा आहे, याचा स्पेलिंग चुकीचा आहे, पण हे दोन वर्ड आहेत वेगवेगळे. ठीक आहे, बरं पुढे बघा. आता द रॅली, बघा आता पास्ट अवे म्हणलं, पास्ट अवे म्हणलं की तुम्ही मरून गेले, समजा खतम झाला कार्यक्रम. पास्ट ओव्हर म्हणजे त्याच्या पुढे दुसरा गेला. पास्ट ऑन म्हणजे मी एखाद्या दुसरी गोष्ट पास केली, दॅट इज पास ऑन. एकच ऑप्शन होतं, कुठला? पास्ट ऑफ. ठीक आहे, म्हणजे बाजून निघून गेली पीसफुली, कारण पीसफुल नंतर. ठीक आहे, बरं पुन्हा तेच. ही आस्क्ड मी, काय विचारलं, काय विचारलं म्हणलं. ही आस्क्ड मी अ थिंग, ही आस्क्ड मी अ स्टोरी, सॉरी, ही आस्क्ड मी अ क्वेश्चन, ही आस्क्ड मी अ क्वेरी. ठीक आहे, जर क्वेश्चन, ही आस्क्ड मी अ क्वेश्चन म्हणलं तुम्ही, तर इथं झाला क्वेश्चन वर्ड आला. आता क्वेश्चन वर्ड काय आहे? नाउन आहे. जर क्वेश्चन वर्ड नाउन आहे, जर क्वेश्चन वर्ड नाउन आहे तर मग आन्सर पाहिजे नाउन क्लॉज. सिंपल. ठीक आहे, बरं पुढे. वी क्लाइम्ड अप अ ट्री इन ऑर्डर दॅट वी कुड हॅव अ क्लिअर व्ह्यू. म्हणजे क्लाइंब का केलं? क्लिअर व्ह्यू साठी. जर मग क्लिअर व्ह्यू साठी क्लाइंब केलं तर कुठला आहे? टाइमचा काही संबंध नाही, रिझल्टचा काही संबंध नाही, रिझनचा काही संबंध नाही. आन्सर इज पर्पज. पर्पज म्हणजे काय? उद्देश काय आहे? उद्देश काय होता इथं? क्लाइम झाला, कशामुळे झाला तो, काय उद्देश काय होता? रिझन नव्हतं ते, उद्देश होता. काय उद्देश होता? क्लिअर साठी. म्हणजे उद्देश आणि रिझन मध्ये पण फरक असतो. आता ते पूर्ण नीट समजून सांगण्यासाठी पुन्हा वेगळं लेक्चर घ्यावं लागतं. फक्त इथं समजून घ्या की असं एक्झाम मध्ये होऊ शकतं. नीट बघा. आता इथं आहे पुन्हा एररचा क्वेश्चन. कुठलं ग्रॅमॅटिकल करेक्ट ओळखायचं. वन मस्ट टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. इथं काहीच प्रॉब्लेम नाही. वन मस्ट टेक केअर ऑफ वन्स हेल्थ, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं ते काहीच प्रॉब्लेम नाही. इथं करेक्ट सेंटेन्स आहे. इथं करेक्ट आहे तर ऑप्शन हे कटलं, हे कटलं, बरोबर. ते ऑप्शन आन्सर आहे. ठीक आहे, वन मस्ट टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. मग इथं काय पाहिजे? हू दे वेअर आय कांट से. आय कांट से हू दे वेअर, हू दे वेअर आय कांट से. इथं प्रॉब्लेम नाही. ए बी तर बरोबर आहे. सी चेक करायचं आपल्याला. माय ब्रदर दॅट इज द स्कूल मास्टर इज 40. माय ब्रदर हू इज द स्कूल मास्टर, माय ब्रदर दॅट इज द स्कूल मास्टर. नाही, इथं दॅट होणार नाही, हू येईल ना. इथं पर्सन आहे ना तो, दॅट येऊ शकतं, पण ते वेगळ्या याच्यामध्ये येतं, कॉन्टेक्स्ट मध्ये येतं. इथं आन्सर फर्स्ट पाहिजे, ए अँड बी. पुढे बघा. इथं बघा, आता हे वर्ड तुम्हाला माहित पाहिजे. कशी माहित पाहिजे? हायड्रो म्हणजे पाणी, क्लॉस्ट्रो म्हणजे क्लोज, क्लॉज मिक्स म्हणजे बंद म्हणू शकता. क्लॉज म्हणजे बंद, क्लॉस्ट्रो म्हणजे क्लोज स्पेसची भीती, हायड्रो म्हणजे पाण्याची भीती. एक्सेंटेजचा काही संबंध नाही, काही आपण भीतीचं बोलतोय. कशाविषयी बोलतोय? भीतीबद्दल. मग काय पाहिजे? ॲगोराफोबिक. पुढे बघा.
द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंट हिज टाइम प्लेइंग कॅट अँड माऊस विथ द टॅक्स ऑथॉरिटीज. आन्सर की मध्ये इथं काहीच दिलं नव्हतं त्यांनी, पण मला असं वाटतं प्लेइंग कॅट अँड माऊसचा अर्थ होतो एखाद्याला मिसलीड करणे, म्हणजे टॅक्स ऑथॉरिटीज त्याला पकडायला येत आहेत, तो पळून जातोय, किंवा त्याला कुठल्या तरी एखाद्या टॅक्सच्या लफड्यामध्ये त्याला पकडायचा प्रयत्न करतात, पण तो त्यांना कधी भेटतोय कधी पळून जातोय. बरोबर आहे, म्हणजे एव्हेड करणे असा अर्थ होतो. इथं ऍडमायर तर नाही, पॉझिटिव्ह वर्ड आहे. आता कन्फ्यूज विचित्र वाटते. परप्लेक्सचा अर्थ पण कन्फ्यूज होतो. ठीक आहे, परप्लेक्स स्टेट मध्ये असतो एखादा पर्सन म्हणजे कन्फ्यूज असतो. मग इथं थोडं कन्फ्युजन झालं त्याच्यामध्ये आन्सर की मध्ये. म्हणून आता हे क्वेश्चन मध्ये प्लेइंग कॅट अँड माऊसचा अर्थ त्यांना कन्फ्यूज करतोय तर गोष्ट वेगळी आहे. इथं कन्फ्यूज आन्सर असलं तर मग परप्लेक्स पण आन्सर येईल ना, पण मग आपण कन्फ्यूज पकडूया. पण आन्सर की मध्ये इथं काहीच दिलं नाही. बघा आता 66 बघा. मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू, दिस काफ इज एल्डर दॅन मी. एल्डर टू असतं, माय इन्कम इज लेसर दॅन असतं, लेस दॅन असतं. हे चुकीचं हे चुकीचं, दोन्ही चुकीचे म्हणलं तर हे चुकलं हे चुकलं. ठीक आहे, हे पण चुकलं ना. आन्सर इज ए अँड बी. ए अँड बी कसं एल्डर टू पाहिजे ना. गोपाल इज ए डी पाहिजे आन्सर. ए डी कुठं आहे का, इथं आहे ए डी. सॉरी आन्सर इज थर्ड. हे सी कटलं हे सी कटलं हे सी कटलं. सी मध्ये एड आहे ना, म्हणजे उरलं फक्त एकच ऑप्शन, ते म्हणजे तिसरं ओनली ए अँड डी. बघा इथं लेस, इन्कम इज लेस, लेसर दॅन युअर्स. माय इन्कम इज लेसर दॅन युअर्स, नाही लेस दॅन युअर्स. आन्सर शुड बी ए अँड डी. ओके, पुढे बघा. आता ही एक फ्रेज आहे, टू ईट अ हंबल पाय चा अर्थ होतो एखादी तुमची इन्सल्ट झाली, गुपचूप बसणे, ऍक्सेप्ट करणे. इथं आन्सर आहे ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन. आन्सर इज थर्ड. 68 बघा. आता इथे बघा फॉरचा यूज जो होतो, इथला जो यूज आहे तो होतो बिकॉज. आय डिड इट बिकॉज आय वॉज हंग्री. विचित्र वाटायला थोडंसं. बिकॉज इट वॉज वेट ही टुक अ टॅक्सी. हे तर कम्प्लीट परफेक्ट आहे. सी तर 100% करेक्ट आहे. सी 100% करेक्ट आहे, म्हणजे हे ऑप्शन गेलं हे ऑप्शन गेलं. पण हे जे आहे जास्त करेक्ट आहे याच्यापेक्षा, म्हणजे आपला ए किंवा बी पण चूज करावं लागेल, पण आपण ए चूज केला. आन्सर इज थर्ड, ए अँड सी. पुढे बघा. शी कम्स टू माय होम हाऊस सेल्डम. आता प्रॉब्लेम काय, हाऊस सोबत सेल्डम नाही वापरता, कारण सेल्डमचा अर्थ होतो क्वचित. हाऊस सेल्डम, तो येतो सेल्डम, म्हणजे कम्सच्या सोबत सेल्डम पाहिजे. ही शी सेल्डम कम्स, म्हणजे इथं सेल्डमची जागा चुकलेली आहे. बरं, हे जर तुम्हाला माहित नसेल समजा, एवढं तर पक्क कळतं तुम्हाला की शी प्लेस हिअर द बुक. हे तर नाही, शी प्लेस द बुक हिअर. हे नाही कळलं तर हे तर कळतं तुम्हाला, म्हणजे हे डेफिनेटली चुकीचं आहे. हे तर डेफिनेटली चुकीचं ऑप्शन हे गेलं हे गेलं, म्हणजे बी तर बरोबर आहे डेफिनेटली. बरं, बी तर बरोबर आहे डेफिनेटली. ही स्टडीड द बुक थोरोली. हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. डेफिनेटली सी बरोबर आहे. बरोबर आहे, मग आन्सर पाहिजे बी अँड सी. बघा आता यांनी विचारलं की पॅसिव्ह व्हॉइस कुठला आहे. आय वॉज इन्व्हायटेड म्हणजे मला इन्व्हाइट करण्यात, हे तर बरोबरच आहे. हे तर बरोबर आहे तर ऑप्शन हे कटलं हे कटलं. ठीक आहे, कुठलं पॅसिव्ह पाहिजे आपल्याला ते पाहिजे. बरं, याचा अर्थ डी तर करेक्ट आहे, तर डी याच्यामध्ये फक्त इथं पण नाही ना डी, एकच ऑप्शन मध्ये. आन्सर इज फोर्थ. संपलं. आता तुम्हाला असं वाटत असेल की सगळं पटपट सॉल्व्ह करताय, फक्त लक्ष देऊन व्यवस्थित ऐका तुम्ही, बाकी ताण घेऊ नका दुसऱ्या गोष्टीत. फक्त लक्ष देऊन ऐका व्यवस्थितपणे की मी काय बोलतो त्याच्याविषयी. ठीक आहे. बरं, आयोग ज्या परीक्षा घेतं त्या परीक्षेमध्ये जे लॉजिकल क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, आता कसे लॉजिकल सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. ब्रेव इनफ स्टुडंट्स, स्टुडंट्स हु आर ब्रेव इनफ पाहिजे आपला, टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व टू पास. डिझर्व्स हे येणार नाही कारण आपण स्टुडंट. बघा, अ ब्रेव इनफ स्टुडंट टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व्स टू पास. ब्रेव इनफ, ब्रेव इनफ हेच चुकले दोन ठिकाणी. अ स्टुडंट ब्रेव इनफ पाहिजे, कारण इनफ जॉब होतो ना. अ पर्सन स्मार्ट इनफ, अ पर्सन रिच इनफ. इनफ रिच पर्सन नाही, अ पर्सन रिच इनफ. कशासाठी तरी इनफ आहे तो. बरोबर आहे. मग इथं फक्त एकच उरतं, आन्सर इज सी ओनली. पुढे बघा. आता हे तुम्हाला खूप म्हणजे डिटेलमध्ये सांगता येऊ शकतं, पण आता तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. तर तुम्हाला तुमची एक्झाम आहे तर पटपट समजून घ्या. आता बघा, एक तर कळतं की ह्या दोन्ही वाक्याला जोडायचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये.
इथं दॅट येणार आहे, एवढं तर पक्का आहे. तर दॅट येणारचं ऑप्शन हे इथं दॅट, हे इथं दॅट, इथं दॅट आहे, म्हणजे हे नाहीये. बरं, इथं शाल आहे, इथं शुड होतं, पास्ट मध्ये जातो हे शब्द वाक्य आहे, हे वाक्य पास्ट मध्ये गेलं, इथं शुड होतं, शुड जर होतं तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, आन्सर इज फर्स्ट, आन्सर इज सेकंड. इतकं सोपं ते तयार करतात, पण प्रॉब्लेम काय होतो की खूप जास्त नियम डोक्यात असतील, प्रॅक्टिकल नियम पाहिजे डोक्यात, प्रॅक्टिकली कसं करतात ते डोक्यात पाहिजे, पण त्यासाठी तेवढी एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग घ्यावी लागते, तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. मी युजली मुलांना बघतो की जे क्वेश्चन सॉल्व्ह करतात मुलं युजली, ते आयोगाचे पूर्वीचे क्वेश्चन असतात, डेफिनेटली करावे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर डेफिनेटली सॉल्व्ह करावे, आणि फक्त प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस नीट व्हावं. पण प्रॉब्लेम हा होतो की कधी कधी काही क्वेश्चन चुकीचे असतात. मी तुम्हाला काही क्वेश्चनचं ऑप्शन इथं देतो, तुम्हाला उदाहरण देतो, नीट बघा. आता रॉंगली स्पेल्ड वर्ड, सरळ इथं ग्रामर, GRAMAR, हे तर काही जास्त डोकं लावायची गरजच नाहीये. बरं, इम्परेटिव्ह मूड विचारला, इम्परेटिव्ह बघा. आता इम्परेटिव्हचा अर्थ होतो एखाद्याला गोष्ट मागणे किंवा सांगणे. आता इथं पण तो मागत नाही कुठली गोष्ट, इथं मागत नाही, सगळे सिंपल सेंटेन्स येतं. गिव्ह अस, आन्सर इज फोर्थ. इम्परेटिव्ह मध्ये सब्जेक्ट स्टार्टला येत नसतो, कधीच सब्जेक्ट नसतो इम्परेटिव्हला. गो डू दॅट, प्लीज गिव्ह मी दॅट, यू, तू, ही नसतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, आन्सर इज फोर्थ. पुढे बघा, राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. आता इथं राम आहे किंवा हरी आहे, दोन्हीपैकी एक जण आहे ना, दोन्हीपैकी एक जण आहे म्हणजे हीच बरोबर आहे, म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाहीये. हे करेक्ट वाक्य आहे, ए जर करेक्ट आहे तर हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, आन्सर इज फर्स्ट. हे माहित पाहिजे तुम्हाला, हे आलं पाहिजे. ही कन्सेप्ट कशामुळे सांगितलं तुम्हाला बघा, साधी गोष्ट आहे, तुम्ही असा विचार करू नका जेव्हा दोन सब्जेक्ट ऑरनं जोडले असतात तेव्हा असं असं होतं, असं नसतं. इथं दोन्ही सिंगल आहेत, दोन्ही सिंगल आहेत, दोन्ही सिंगल, दोघांपैकी एक आहे, दोघांपैकी एक आहे, तर मग इथं हिच पाहिजे ना, देअर कसेल इथं. दुसरी गोष्ट, ही अँड मायसेल्फ कसेल, मायसेल्फ आपण तेव्हा वापरतो जेव्हा मायसेल्फ एखादी क्रिया आपल्यावर घडली असते. मायसेल्फ, आय हर्ट मायसेल्फ, किंवा आय मायसेल्फ वेंट देअर, एम्फॅटिक प्रोनाउन. ठीक आहे, तिथं डेफिनेटली इनकरेक्ट आहे, डेफिनेटली म्हणजे हे ऑप्शन घटले, हे ऑप्शन घटले. सी बघा, नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. बरोबर आहे, सी तर इथं पण आहे ना, सी तर हे कसं कटलं, थांबा, ए वाले कटले ना, ए वाले कटले, रामर नाही, सॉरी, ही करेक्ट आहे ना, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, म्हणजे आन्सर इज फर्स्ट. बरोबर आहे, ठीक आहे, आन्सर इज फर्स्ट. हे करेक्ट आहे. आता हे तुम्हाला करेक्ट आहे का नाही माहिती नसेल, पण हे करेक्ट आहे ना, मग हे पण करेक्ट आहे, कारण ए ऑप्शन फक्त याच्यामध्ये आहे. गुड, चला पुढे बघू आपण. आता पुढे गेलो, पुढचा क्वेश्चन बघा. आता याच्यात काय होतं, घोड काय होतो बघा. आता इथं फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमॅन, जेव्हा तुम्ही म्हणता इथं आपलं असं पाहिजे, हे डेफिनेटली चुकीचं आहे, पंक्च्युएशन हे चुकीचं, मग हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. अलास तुम्ही जेव्हा म्हणता दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स, अलास हे करेक्ट आहे, म्हणजे हे कटलं, आन्सर इज फर्स्ट. हा जो पार्ट आहे, द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्लू फ्रॉक इज माय कझिन, हु इज माय कझिन, द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्लू फ्रॉक. आता ही पूर्ण एक फ्रेज आहे ना, कंप्लीट फ्रेज म्हणलं, इथं इथं सेंटेन्स दिले, इथं हेड दिले, इथं क्लॉज दिले, ही फ्रेज आहे, आन्सर इज थर्ड. सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता माझं प्रत्येक वाक्यात नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आता हा क्वेश्चन थोडासा मला डाऊटफुल वाटला होता. व्हेनल निगेटिव्ह, मर्सनरी निगेटिव्ह आहे, व्हेनल निगेटिव्ह, मर्सनरी, फक्त विलफुल जे आहे पॉझिटिव्ह आहे, तर विलफुल या दोन्ही सोबत जोडत नाही कुठं, म्हणजे सी जिथं ऑप्शन ते कटले, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, उडलं थर्ड. पण हे माहित पाहिजे, मर्सनरी आणि व्हेनल सारखे, मर्सनरी ऍटिट्यूड पण असतो, म्हणजे अँग्री ऍटिट्यूड, हिंसक असतो, किंवा मर्सनरीचा अर्थ एखादा सुपारी किलर जो असतो, जो लोकांना मारण्यासाठी पैसे घेऊन काम करतो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड मर्सनरी. ठीक आहे, बरं पुढे बघा. हा विनल जो वर्ड आहे ना, हा व्हेनम पासून तयार होतो, व्हेनम म्हणजे विष. पुढे बघा, गिव्ह मी देम बुक्स नाही, गिव्ह मी दोज बुक्स, दोज बुक्स हे इनकरेक्ट वाक्य आहे, म्हणजे हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. दे हू गो बाय नाही, दोज हू गो बाय, म्हणजे हे इनकरेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे, म्हणजे हे ऑप्शन गेलं, आन्सर इज थर्ड. पुढे बघा. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, जे दोन वाक्य जोडत नाहीत त्याला मिक्स करतं. आता बघा साधी गोष्ट, हॅव्हिंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट इट कॅन बी सॉल्व्ड, हॅव्हिंग द प्रॉब्लेम हे तर डायरेक्ट चुकीचं आहे, बिईंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट नाही, हे चुकीचं आहे. उरले दोन ऑप्शन्स हे. बरं, इथं अँड जोडले, इथं अँड, हे वेगळे, हे वेगळे,
म्हणजे हे झालं कंपाऊंड, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिक्स केले. बघा द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी सॉल्व. ठीक आहे, हे झालं कॉम्प्लेक्स, म्हणजे आन्सर पाहिजे आपलं सेकंड. ठीक आहे, इथे बघा, वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर विथ ग्रेट अँझायटी. ग्रेट अँझायटी सोबत आन्सर इज 4. त्यामुळे अँझायटी मध्ये नसता तुम्ही. ठीक आहे, अँशियसनेस. आता हा क्वेश्चन विषयी मला डाऊट आहे. का डाऊट आहे याचं कारण सांगतो तुम्हाला. आता मी जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह केला स्वतः तेव्हा मी स्पष्टपणे मला दिसलं, साधी गोष्ट, कॉशियस बी. कॉशियस म्हणजे केअरफुल. ठीक आहे, आणि त्याच्या अपोजिट रेकलेस म्हणजे कम्प्लिटली केअरलेस. जसं आपण म्हणतो रेकलेस ड्रायव्हिंग. एवढं पक्क आहे की बी आणि 1 याची पेअर झाली पाहिजे. बी 1 ची पेअर फक्त इथे मग आन्सर 4th आला पाहिजे. पण एक प्रॉब्लेम असा झाला, स्केअर्ड वर्ड दिलाय इथं डी, इथं डी मध्ये स्केअर्ड, आणि त्याचं अपोजिट 2 दिलंय. बघा, स्केअर्ड टू प्रोफेन. प्रॉब्लेम हा आहे की स्केअर्ड चा अर्थ घाबरलेला असा होतो. ठीक, आणि प्रोफेन म्हणजे इन्सल्टिंग असा अर्थ होतो. म्हणजे प्रोफेन लँग्वेज असते बघा. प्रोफेन लँग्वेज म्हणजे कशी, शिवीगाळ ज्यात करतो आपण, डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज जी असते त्याला प्रोफेन लँग्वेज म्हणतो, जे डिसरिस्पेक्टफुल आहे. आता घाबरलेल्याच्या अपोजिट इन्सल्टिंगचा काही संबंध नाही ना, कारण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असला पाहिजे. मग मी थोडा विचार केला, अरे यार मला काहीतरी घोळ आहे क्वेश्चन मध्ये. घोळ हा आहे की इथं स्केअर्ड दिला. आता हे जे पेपर दिलेला आहे हा डायरेक्ट पीडीएफ दिला त्यांनी, तर एक्झाम मध्ये त्यांनी ती मिस्टेक केली असेल तर मी तुम्हाला सांगतो कशी मिस्टेक आहे ती. हे स्केअर्ड आहे, इथं पाहिजे सॅक्रेड. सॅक्रेडचा अर्थ होतो पवित्र. ठीक आहे, मी जसं पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते, सॅक्रेडचा अर्थ पवित्र होतो. पवित्रच्या अपोजिट प्रोफेन म्हणजे इन्सल्टिंग किंवा अपमानजनक, अपवित्र. दॅट इज प्रोफेन लँग्वेज. अपवित्र लँग्वेज, वाईट लँग्वेज, घाणेरडी लँग्वेज. ठीक आहे, म्हणजे सॅक्रेडचा अपोजिट प्रोफेन आला पाहिजे. पण यांनी काय केलं, स्केअर्ड दिलं. म्हणजे ए सी जे आहे हे सी आधी घेतलं, ए नंतर घेतलं, म्हणजे शब्दाचा अर्थ बदलला पूर्णतः. माझ्या मते हा क्वेश्चन मग चुकीचा झाला पाहिजे सरळ स्पष्टपणे. पण आता आयोग कसा ऍक्सेप्ट करतं बघा. त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे 3 तर बरोबर आहेत ना इथं, म्हणजे ए चं 3 बरोबर आहे, बी चं 1 बरोबर आहे, सी चं 4 बरोबर आहे, याचा अर्थ आन्सर 4th पाहिजे. असं लॉजिक त्यांनी लावलं असेल खरं वेळेस. असं होऊ शकतं. आय हॅव नो आयडिया अबाउट दॅट. ठीक आहे, बरं पुढे बघा. आपण जेव्हा ईच अदर म्हणतो ना, तेव्हा ईच अदर हे जे आहे ना, ईच अदर हे समोरासमोर वापरतो आपण. ठीक आहे, किंवा मग पर्सन टू पर्सन वापरतो. पर्सन टू पर्सन ईच अदर वापरतो. हे दोन्ही येत नाहीत, मग असेल तर वन अनादर. ही लिव्स इन बापू नगर इन अहमदाबाद. इथं मला थोडं हे वाटलं होतं की हे ही लिव्स ऍट बापू नगर असं काहीतरी असलं पाहिजे, असं काहीतरी थोडं पाहिजे. ठीक आहे, पण इथं तर मात्र 100% एरर आहे. द नेक्स्ट ऑगस्ट, इन द नेक्स्ट ऑगस्ट. ही चुकीचं वाक्य, हे जर चुकीचं वाक्य तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. म्हणजे बी तर करेक्ट आहे डेफिनेटली. शी लिव्स इन अ कॉटेज, इथं 100% अ कॉटेज, पण इथं सी स्मॉल पाहिजे होतं. पण ठीक आहे, हरकत नाही. तर हे कॉटेज बरोबर असेल तर हे बरोबर वाक्य, मग हे जर बरोबर असेल तर आन्सर पाहिजे बी अँड सी. ठीक आहे, हे थोडंसं मला घोळ झाला होता. ही रीच मुंबई येस्टरडे, हे तर करेक्ट वाक्य, बी तर डेफिनेटली करेक्ट वाक्य. इथं 2 ठिकाणी बी आहे. आणि शी लिव्स इन अ कॉटेज हे जास्त बरोबर आहे, म्हणजे आन्सर बी अँड सी पाहिजे. ठीक आहे, पण याचं कन्फ्युजन थोडंसं आहेच, कारण मी कधी पण क्वेश्चन वापरतो ना. आता बघा काही मुलांना घोळ कसा होता. आता कुड बघा, कुडला युजली लोक वापरतात ॲबिलिटी इन द पास्ट. म्हणजे त्यांनी मिसलीड कसं केलं एक्झाम मध्ये, त्यांनी मुद्दामून असं दिलं की जे आपल्याला जास्त माहिती आहे. ॲबिलिटी इन द पास्ट हे आपल्याला जास्त माहिती आहे, बरोबर आहे. आता जे जास्त माहिती आपण तेच करेक्ट लावतो ना. कॅनचा पास्ट कुड, कॅन म्हणजे ॲबिलिटी, कुड म्हणजे ॲबिलिटी पास्टची. पण प्रॉब्लेम हा आहे, वन कुड वॉक माइल्स जंगल, एखादा माणूस जंगलमध्ये जाऊ शकतो विदाउट सीइंग इव्हन अ वाईल्ड रॅबिट, म्हणजे ही शक्यता आहे. म्हणजे आन्सर पाहिजे पॉसिबिलिटी. पाचचं वाक्यच नाहीये, हे पाचचं वाक्यच नाहीये. आन्सर शुड बी थर्ड. एक्सप्लिसिट हा वर्ड तुम्ही नीट पाहिला. एक्सप्लिसिट या वर्डचा बेस होतो एक्सप्लेन. याचा बेस होतो एक्सप्लेन. आता बघा, एक्सप्लेन जे करता येऊ शकतं, जे क्लिअर आहे, मग आन्सर पाहिजे 4th. बरोबर आहे. ऑक्सफोर्ड हॅज डॅश न्यू एडिशन, इंट्रोड्यूस केली. ब्रिंग आउटचा अर्थ होतो इंट्रोड्यूस करणे, म्हणजे बाहेर आणणे, बाहेर काढणे. दॅट इज ब्रॉट आउट.
पुढे बघा आता, सर्क्युमफेरन्स मध्ये सर्क्युम याचा प्रिफिक्स आहे, फेरन्स त्याचा, फेर हा त्याचा बेस आहे आणि ईएनसी हा त्याचा सफिक्स आहे. प्रिफिक्स रूट सफिक्सचे लेक्चर्स हे कमीत कमी तुमचे 8 ते 10 झाले पाहिजे, मिनिमम 8 ते 10 झाले पाहिजे. पण कुठले असे लेक्चर, फॉर एक्झाम्पल मिसोजेनिस्ट, मिसोगॅमिस्ट, किंवा मग बिब्लिओग्राफी, किंवा मग होमिसाइड, होमोसॅपियन्सचा खून, सुसाइड स्वतःचा खून, रेजिसाइड राजाचा खून, पॅट्रिसाइड फादरचा खून, फ्रॅक्ट्रिसाइड ब्रदरचा खून, मॅट्रिसाइड मदरचा खून. ठीक आहे, हे जे आहेत हे वर्ड डिव्हाइड करून प्रिफिक्स आणि सफिक्स जोडून फार सहज बनवतात. पण बरेचसे वर्ड असे आहेत की ज्याचे आपल्याला प्रिफिक्स माहित नसतात. थोडं प्रिफिक्स सफिक्स कमीत कमी 8-10 क्वेश्चन झाले पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, 8-10 लेक्चर झाले पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की प्रिफिक्स रूट सफिक्स नेमकं असं काय. ठीक आहे, बरं पुढे बघा आता, स्ट्रॉंग डिसलाइक. हा क्वेश्चन मला खूप आवडला, ऍक्च्युली हा क्वेश्चन मला फार आवडला. खूपच सुंदर क्वेश्चन आहे, अत्यंत इंटरेस्टिंग क्वेश्चन. कशामुळे सांगतो तुम्हाला, बघा आता. तुम्ही चूज द करेक्ट वर्ड विच मोस्टली फिट्स पाहिजे, विच इज मोस्टली फिट चुकीचं आहे टू द डेफिनेशन. डेफिनेशन बरोबर सूट होतो. बघा आता, स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन 2 पर्सन दिले. डिसलाइक असा डिसलाइक जो 2 पर्सन मध्ये आहे. ठीक आहे, आता एक तर हा डिसलाइक वर्ड निगेटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ऑप्शन कटला. तो कुठला कटला, डिस्पाइटचा काही संबंध नाही इथे, डिस्पाइटचा कनेक्टर आहे. अपथीचा अर्थ होतो ज्याला कुठलीच पथी नाहीये, म्हणजे याला कुठली फिलिंगच नाहीये. बघा आता, सिम्पथी, सिम म्हणजे सारखी सहानुभूती, एम्पथी म्हणजे दुसऱ्या पर्सनला जे होतंय ते आपल्याला पण होतंय. अपथी म्हणजे मला त्याचा काहीच घेणं नाही, मग तिकडे काही फरक पडत नाही. आणि अँटीपथी म्हणजे त्याला जी फिलिंग आहे त्याच्या अपोजिट माझी फिलिंग आहे, म्हणजे त्याला मी खूप डिसलाईक करतो. मग आन्सर शुड बी अँटीपथी. मग लोक म्हणते सर ॲव्हर्जन का नाही, ॲव्हर्जनचा अर्थ मग डिसलाईक होतो. पण आपण ॲव्हर्जन जे म्हणतो, बघा आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की आय हॅव अन ॲव्हर्जन टुवर्ड्स पीपल हू वेकअप लेट. आता मी त्यांना डिसलाईक करतो, पण ते मला डिसलाईक करतात का, नाही, पण मी करतो. पण अँटीपथी कशी असते, 2 लोकात असते, हा पण हेट करतो तो पण हेट करतो. म्हणून आन्सर शुड बी सेकंड, अँटीपथी. म्हणून मला क्वेश्चन चांगला होता. आता बघा, ज्याला हे वर्ड्स माहित आहेत, अफ्लुएंट हा वर्ड पॉझिटिव्ह आहे, त्याचा अपोजिट निगेटिव्ह. अफ्लुएंट म्हणजे श्रीमंत, श्रीमंत आहे म्हणजे वेल्दी पाहिजे, आन्सर इथं नियरेस्ट. स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे खूप खर्चिक, फ्रुगल म्हणजे अत्यंत काटकसरी, आणि मायझरली म्हणजे अत्यंत चिंगूस. ठीक आहे, बर पुढे, डॉमिटेबल ज्याला डॉमिनेट करता येतं असा म्हणजे डॉमिटेबल, ज्याला करता येत नाही असं म्हणजे इनडॉमिटेबल. आन्सर इज थर्ड. बघा आता, सिंपल सेंटेन्स बघायचं तुम्हाला. सिंपल सेंटेन्स म्हणजे कॉम्प्लेक्स नसावं. कॉम्प्लेक्स कुठलं नाही बघा आता, सो दॅट आहे, याला जोडले 2 येणं, म्हणजे हे तर 2 क्लॉज झाले, म्हणजे हे कटलं. कुठे कुठे 2 क्लॉज बघा, दॅट वॉज अ फॉल्ट विच वॉज नॉट टू बी फॉरगिव्हन, येणार नाही. ही मस्ट कन्फेस हिज फॉल्ट और ही विल बी फाइंड, 2 क्लॉज आले, हे येणार नाही. उरलं फक्त बी, मग आन्सर इज सेकंड. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे ऍक्च्युअली मध्ये, बरं का. ठीक आहे, तुम्ही चेक करून बघायला वाटल्यास. कुठला टेन्स आहे, साधी गोष्ट, विल हॅव लेफ्ट. हॅव लेफ्ट म्हणजे परफेक्ट, हॅव लेफ्ट म्हणजे परफेक्ट. परफेक्ट आहे म्हणजे नंतर हे ऑप्शन गेलं. दुसरं विल आहे म्हणजे फ्युचर आहे, हे पास्ट गेलं प्रेझेंट गेलं, आन्सर इज थर्ड. इथं फार सोपा क्वेश्चन आहे. इथं नीट बघा, वेन शॅल आय नो द रिझल्ट ऑफ द टेस्ट, शी आस्क्ड. शी आस्क्ड काय विचारलं, व्हेन विचारलं. तर व्हेन विचारलं म्हणजे इफचं ऑप्शन काढलं, वेदरचं ऑप्शन काढलं, तर व्हेन विचारलंय. आता विचारल्याच्या नंतर ही जी स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर ऍक्च्युअल क्वेश्चनच आहे, पण जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो तेव्हा सेम स्ट्रक्चर ठेवत नाही, त्याला बदलत असतो, म्हणजे आन्सर इज फर्स्ट. स्ट्रक्चरला आपण सिंपल करतो. आता ही कन्सेप्ट सांगायला पुन्हा तुम्हाला अर्धा तास लागेल मला, सगळं सांगावं लागेल व्यवस्थितपणे, म्हणून मी एवढंच फक्त सांगितलं तुम्हाला. पुढचा क्वेश्चन बघा आता, 95 मध्ये. ठीक आहे, बघा आता, हे अलास जे आपण वापरतो, हे मस्त क्वेश्चन आहे. अलास जे वापरतो तो नेहमी आपण कसं वापरतो, रिग्रेट साठी वापरतो. इथे विचारले, इट इज सॅड टू थिंक दॅट यूथ शुड पास अवे. रिग्रेट एकदम दुःखी, अलास, आन्सर इज सेकंड. आता शेवटी पॅसेज विषयी थोडंसं बोलतो आणि नीट समजून घ्या, वाचून घ्या, समजून घ्या मी काय बोलतो ते.
पॅसेज मध्ये मुलांना असं वाटतं की अवघड वर्ड्स असले की पॅसेज सॉल्व्ह होत नाही. डोंट वरी अबाउट दॅट, डोंट वरी अबाउट दॅट. पॅसेज फार सोपा असतो. कसा बघा आता बोलू का बघा. माहित नाही, फ्लटर माहित नाही, बापरे, मिराज माहित नाही, ओके, बापरे, दरविश माहित नाही, हायपर कॅरेटिक माहित नाही, ओके, फॅन्टेस्ट माहित नाही, ओके, पॅडल माहित नाही, स्टीअरिंग माहित नाही, ओके, ट्रम्पेट माहित नाही, फ्लिकर्स माहित नाही, डॅझलिंग माहित नाही, जेम्स स्टोन थोडा बहुत माहित आहे, लिटिल वंडर, नंबर्स इन्स्पायर, हार्टफेल अफेक्शन, स्टटरिंग माहित नाही, ठीक आहे, एक्झॉटिक माहित नाही. प्रॉब्लेम काय होतो, माहित नसल्या वर्ड्सवर आपण जास्त फोकस करतो आरसी पॅसेज सॉल्व्ह करताना. पण माझं म्हणणं हे आहे की आरसी पॅसेज जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली तर सॉल्व्ह करत होतो. कसा, कारण क्वेश्चन तसे बनवले असतात. क्वेश्चन कसे बनवले असतात, मल्टिपल चॉईसचे, एमसीक्यूजचे, त्यावर लक्ष द्या फक्त आता शांतपणे. बघा आता काही केलं तर एवढं तर पक्का आहे, एवढं तर पक्का आहे की ह्या क्वेश्चन मध्ये बघा, ह्या क्वेश्चन मध्ये कशाबद्दल आहे बघा क्वेश्चन, विंग्स, म्हणजे कशाविषयी आहे, बर्ड विषयी. बरं, हा बर्ड कुठला आहे माहित नाही, आणखी सांगितलं त्याने, अँगल बर्ड पुन्हा सांगितले, बरं, फेंट हम टेल आहे त्याच्या कुठतरी, मग तो विंग्ज आहेत त्या 80 टाइम्स एका सेकंडला 80 टाइम्स फडफड करतात, ठीक आहे, बीट 80 टाइम्स म्हणजे फडफड करणार ना ते, बरोबर आहे. मग तो म्हणतो की बाबा इन्स्पायर करतं हे काय, हमिंग बर्ड्स आहेत हे, आणि इफेक्ट कसा पडतो लोकांना, ब्युटिफुल स्टनिंग वाटतं लोकांना, बरोबर आहे. एवढं कळलं आपल्याला. पुढे कळतं पुन्हा एक वॉन्डर असा आहे की हे जे हमिंग बर्ड आहे ना, हा टफेस्ट आहे, म्हणजे खूप टफ आहे. बरं, ठीक आहे, चला. तो अलास्कामध्ये भेटतो, अर्जेंटिना, ब्राझील, बरोबर आहे. पण हा बर्ड भेटतो फक्त नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेमध्ये. बरं, ठीक आहे, एवढं कळलं. पुढे कळलं काय, वॉल्टर बेथ, मॉस्पेरिंग माहित नाही, पण हा कार्ल नावाचा कोणते माणूस काय ते बोललाय, ठीक आहे. आता काय बोललाय आपल्याला काही घेणं नाहीये, ठीक आहे. खूप लांब लांब जातो तो, ठीक आहे, बरोबर आहे. कंपॅरिझन केलं बसल्या बसल्या तर ते म्हणजे हे जे बर्ड्स आहेत ना, हे ड्युरेबल आहेत लाईफमध्ये. डेथ झाली त्यांचे बोन्स जे आहेत हे फॉसिलाइज होत नाहीत. म्हणजे आता फॉसिलाइजचा अर्थ माहित नाही समजा आपला, पण काहीतरी असेल, मेल्यावर काहीतरी होत असेल, ठीक आहे. बरं, मला माहिती आहे अर्थ, पण मुद्दाम म्हणतो की एक्झाम मध्ये माहित नसला तरी चालतं. पुढे बघा, मग ही रिझन आहे, तो म्हणतो की डिस्कवरी झाली अशाच हमिंग बर्डची कुठल्या तरी फॉसिलची 30 मिलियन इयर ओल्ड, म्हणजे कुठतरी जुनाट असेल नाही. बरं, म्हणजे काही जुनाट आहे, एवढं कळलं. मॉडर्न सारखंच फॉसिलचे हे बिल्स त्यांचे विंग, त्यांचे बॉडीचे पार्ट सांगतो, ठीक आहे. बरं, ठीक आहे, इथपर्यंत कळलं आपल्याला. आता पहिला क्वेश्चन आहे की कुठलं करेक्ट आहे, नीट बघा. आता हमिंग बर्ड इज फाउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड, डायरेक्ट असं प्रत्येक गोष्ट बघत जायचं इथं, फाउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड नाही, इथं दिलंय ओनली इन नॉर्थ अँड साऊथ अमेरिका. म्हणजे याचा अर्थ हे ऑप्शन डेफिनेटली चुकीचं आहे. जर बी डेफिनेटली चुकीचं आहे तर मग ऑप्शन हे गेलं, ठीक आहे. पुढे कळतं मला, हार्ट बीट्स ऑफ द हमिंग बर्ड आर 500 बीट्स पर मिनिट. डेफिनेटली आहे, इथं डेफिनेटली ट्रू आहे डी. जर डी डेफिनेटली ट्रू आहे तर इथं 3 ठिकाणी डी दिले. पण नीट बघायचं की त्याचे विंग्स 80 टाइम्स पर मिनिट नाही, पर सेकंड दिलेत. तर पर सेकंड हे डेफिनेटली फॉल्स आहे, डेफिनेटली फॉल्स आहे. हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, हे दोन्ही गेले, म्हणजे आन्सर इज फर्स्ट. हे थोडं फास्ट सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला नीट. आता ते कसं, तेवढा टाइम नाहीये म्हणून. बघा आता पॅसेज कसा आहे, त्याने डिस्क्रिप्शन केले पॅसेज. तुम्हाला हा वर्ड माहित नाही, हा माहित नाही, हा माहित नाही, हा मध्ये चालतं, पण हे तर डेफिनेटली माहित आहे डी. तर डी डेफिनेटली माहित आहे, हे तर डेफिनेटली नाही, हे डेफिनेट नाही, हे डेफिनेट नाही, आन्सर इज फोर्थ. तेवढा विश्वास ठेवायला शिका एक्झाम मध्ये, विश्वास ठेवा. तुम्ही जे विचार करता त्याच्यावर विश्वास ठेवा, ठीक आहे. बरं, पुढे गेले तुम्ही, इथं तुम्हाला कळतं फॉसिल म्हणजे काय. आता एक्झॉटिक माहित नसेल, कायनेटिक माहित नसेल, थंब माहित नसेल, बिल माहित नसेल, फॉसिल तर वाचले 10 वेळा तुम्ही. आणि खूप जुनं आहे, खूप जुनं म्हणजे लॉंग टाइम इथं दिले. मग कुठे लॉंग टाइम आहे का बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. याचा अर्थ E3 होतं. E3 फक्त इथं दिलंय, मग आन्सर इज थर्ड. त्यांनी ऑप्शन असे तयार केले तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पण तुम्ही काय करता, आधीच घाबरू नका. आरसी पॅसेज म्हणलं की आधीच घाबरता, सगळेच घाबरतात, ठीक आहे. बरं, पुढे बघा, कुठले ऍक्शन्स येतात रायटरच्या माइंड मध्ये. फिअर तर येत नाही डेफिनेटली, ठीक आहे. फिअर तर डेफिनेट नाही, म्हणजे बी तर डेफिनेटली येत नाही. कुठलं, हे बी गेलं इथं, हे गेलं, म्हणजे बी तर डेफिनेटलीच, ई डेफिनेटली येतं. इथं 2 ठिकाणी बी आहे.
फक्त ए येते का सी येते बघायचं आपल्याला. ठीक आहे. इरिटेटिंग आहे, निगेटिव्ह तर ऑप्शन येत नाही, म्हणजे हे कटलं. मग आन्सर काय झालं आपलं? आन्सर काय होतं आपल्यापाशी? सेकंड, ABE. मी काय म्हणलं होतं, हमिंग बर्ड विषयी त्यांना निगेटिव्ह काय दिले का नाही दिलं. निगेटिव्ह ऑप्शन कोणते कोणते येतात बघा. इथं निगेटिव्ह ऑप्शन आहे फिअर, इथं आहे इरिटेटिंग. दोन्ही निगेटिव्ह ऑप्शन, म्हणजे हे सी कटलं, डी कटलं. तर सी आणि डी कटलं, तर हे बी कटलं, हे बी कटलं आणि हे बी कटलं. उरलं फक्त सेकंड. मग आन्सर इज सेकंड. त्यांनी ऑप्शन मध्ये तुम्हाला त्यासाठी सोय करून दिलेली आहे, पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही. आणि तुम्हाला वाटतं की मी खूप काही ग्रामरची थेरी पाठ केली तर मला एक्झाम मध्ये क्वेश्चन येतील म्हणून, विच इज कम्प्लिटली रॉंग. इट्स अ मिसकन्सेप्शन. डोक्यात बाहेर काढा थोडीशी. पुढे बघा, मिनिंग ऑफ ऑर्निथॉलॉजिस्ट. आता अख्खा पॅसेज ऑर्निथॉलॉजिस्ट सगळा बर्ड विषय आहे. बर्ड विषय म्हणजे त्या ॲनिमल कटलं, व्हेजिटेशन कटलं, नेचर कटलं, उरलं बर्ड. आन्सर इज सेकंड. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करता, हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करता विचार करा. मी फास्ट सॉल्व्ह केले, ठीक आहे, मान्य करतो मी. डिटेलमध्ये सांगता येत नाही, त्याने तेवढा टाइम नसतो, कारण ही फक्त मी अनालिसिस घेतोय. फक्त हे अनालिसिस तुम्ही ऑब्झर्व केलं नीट आणि नीट लक्ष दिलं, ज्यांना खरोखर सिरियसनेस आहे एक्झामची, फक्त अशा लोकांविषयी बोलतोय मी. कारण की जेवढ्या वर्षापासून 22 वर्षापासून मी शिकवतोय, आय एम इंटरेस्टेड ओनली इन द स्टुडंट्स जे खरोखर एक्झाम विषयी सिरियस असतात, आणि त्यांनाच फक्त एक्झाम कशी असते, काय असते याविषयी माहिती पाहिजे असते. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इफ यू रिअली अप्रिशिएट किंवा तुमचा कुठलाही क्वेश्चन असेल, यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय नंबर 9850977744. सो एनिवे, माझं इंट्रोडक्शन दिलं नाही स्टार्टला. माझं नाव प्रदीप पाटील. विल मीट अगेन. मे बी नेक्स्ट व्हिडिओ मी काढेल, आय डोंट नो, तुमचा रिस्पॉन्स कसा भेटतो त्यावर आहे. विल मीट अगेन. थँक यू व्हेरी मच एव्हरीवन, अँड ऑल द बेस्ट फॉर द एक्झामिनेशन. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.